नमस्कार. प्रकाश ऑन बेसिक्स वर आपलं स्वागत आहे. मी प्रकाश जोग. अ, आज आपण लेझर्सच्या शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत. अ, हा जरा कठीण भाग आहे. अ, खूपसा टेक्निकल सायन्सला जोडून असलेला भाग आहे. पण सर्व सुज्ञ लोकांना जी माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं, ती माहिती याच्यात आहे. आणि लेझर्स पूर्ण कव्हर करायचे तर हा भाग सोडून चालणार नाही असं मला वाटलं. अ, ह्यात अनेक इंग्रजी शब्द आहेत. ते अगदी समजण्यासारखे सोपे असल्यामुळे मी आहे ते तसेच वापरणार आहे. उगाच मराठी भाषांतर केलं तर ते जास्ती कठीण होतील. अ, त्यामुळे ह्या अ, विज्ञान इक्वेशन्स वगैरेचा मी वापर करणार नाही. शक्यतो जितकं जमेल तितकं हे सोपं ठेवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अ, जर 1-2 वेळा ऐकायला लागलं तर जरूर ऐकून बघा. म्हणजे बरेच मुद्दे यात ते क्लिअर होतील. अ, आणि खरं तर नवीन ज्ञान मिळवण्याचा आनंद वेगळाच असतो. अ, खूप खोलात न जाता आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण गेल्या वेळेस आणि त्याच्या आदल्या वेळेस लेझरचे अनेक उपयोग बघितले, अनेक ॲप्लिकेशन्स बघितले. ती प्रत्येक ठिकाणी ती वेगवेगळ्या प्रकारची होती. त्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वापरल्या गेल्या लेझर्सच्या. त्यामुळे लेझर्स ही त्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असावेत. वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचा वापर जास्तीत जास्त करणारे असावेत. हे सरळ आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे लेझर्स यांचा शोध लावण्यात आला आणि त्यांचा वापर करण्यात येतो. मग हे वेगवेगळे आहेत, मग कशा बाबतीत वेगळे आहेत? कुठल्या-कुठल्या प्रकारचे टाइप्सचे आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या प्रकारचा प्रकाश त्याच्यातनं बाहेर पडतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कुठलं बाहेर पडतं. ते एक तर रेडिओ वेव्हज असू शकतात किंवा इन्फ्रारेड असू शकतात किंवा आपल्याला दिसणारे प्रकाश किरण म्हणजे व्हिजिबल लाईट असू शकतो किंवा यूव्ही लाईट असू शकतो किंवा किंवा अगदीच टोकाचे म्हणजे एक्स-रे लेझर्स पण असू शकतात. त्यामुळे असे वेगवेगळ्या त्याची वेव्हलेंग्थ आणि फ्रिक्वेन्सी या आधारावर ते वेगवेगळे आहेत याचं मोजमाप केलं जातं. दुसरा भाग म्हणजे त्यांची ऊर्जा किती आहे? तर ऊर्जा एक अगदी मिलीवॅट्स पासून सुरू होते आणि ती गिगावॅट पर्यंत जाते. जेव्हा मोठमोठे पोलादाचे पत्रे कापायचे असतात एका क्षणात, तेव्हा गिगावॅट्स किंवा मेगावॅट्स मध्ये पॉवर वापरली जाते. आणि सीडी वगैरेसाठी वापरतो, सीडी चालवण्यासाठी ते अगदीच कमी मिलीवॅट्स मध्ये पॉवर असते. अं, आणखीन एक प्रकार म्हणजे ते सतत चालणारे म्हणजे कंटिन्युअस आहेत. थांबून चालणारे आहेत. म्हणजे पल्स टाइपचे आहेत किंवा आणखीन एक नायट्रोजन लेझर असतो जो सेल्फ टर्मिनेटिंग असतो म्हणजे स्वतः आपले आप काही काळानंतर थांबतो असा सेल्फ टर्मिनेटिंग टाइपचे आहेत का? आणि मग असले तर मग काय फ्रिक्वेन्सीजचे आहेत? याच्यावरही त्याचं कॅटेगरायझेशन वेगवेगळं करणं शक्य असतं. आणि अ, किती त्याच्या लेव्हल्स आहेत. 1, 2, 3 2 लेव्हल्स आहे, 3 लेव्हल्स आहे, 4 लेव्हल्स आहे, 5 लेव्हल्स आहे. तर किती एनर्जी लेव्हल्सवर हा लेझर काम करतो हेही ठरतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे त्याचं ऍक्टिव्ह मीडियम ज्याच्यामुळे लेझर काम करतो, ते माध्यम कुठल्या प्रकारचं आहे, याच्यावर लेझरचे प्रकार ठरतात. अ, मी सांगताना मुद्दाम याचा वापर करून लेझर्स कसे वेगवेगळे आहेत अ, याची चर्चा करणार आहे. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की अ, आपल्या भोवती सर्व जे वस्तू आहेत त्यांची स्थिती ही 3 किंवा 4 किंवा 5 3 आपल्या सगळ्यांना माहिती असलेले 4 आणि 5 फारशी आपल्याला माहित नसतात आणि आणखीनही काही वेगळे अशा अनेक प्रकारात करता येते. अगदी सोपं आहे हो. सॉलिड इंग्रजी शब्द वापरणार. सॉलिड, लिक्विड, गॅस हे 3 प्रकार आपल्याला माहितीच असतात. आणि मग त्याच्यानंतर एक प्लाझ्मा नावाचा प्रकार असतो आणि त्याच्या पुढचा म्हणजे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट अशा प्रकारचं पदार्थाची स्थिती असते. आणि याच्या व्यतिरिक्त आपण पूर्वी चर्चा केली ते अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर्स असतात. आणि त्याच्या व्यतिरिक्तही आणखीन एक प्रकार असतो जो लेझर्समध्ये वापरला जातो. तो म्हणजे एक्झायमर्सचा वापर केला जातो. हे सर्व काय आहे त्याची मी चर्चा हळू पुढे जाता जाता कठीण वाढत वाढत तिथपर्यंत पोहोचणार आहे.
सॉलिड लिक्विड गॅस आणि त्यांच्या प्रॉपर्टीज वगैरेची चर्चा, आपण उष्णतेची चर्चा करू तेव्हा मी डिटेल्समध्ये करीन. आता हे घन पदार्थ आहेत, द्रव पदार्थ आहे आणि वायुरूप पदार्थ आहेत, एवढं लक्षात घेऊया. सध्यापुरतं तेवढंच पुरेसं आहे. मुळात लेसरची सुरुवात कशी झाली याची चर्चा आपण जवळजवळ 1-2 महिन्यापूर्वी केलेली आहे आणि ती सॉलिड्स पासून सुरू झाली. Al2O3 म्हणजे अॅल्युमिनियम ऑक्साईड पासून रुबी लेझर्स तयार झाली आणि त्याच्यात क्रोमियम हा धातू टाकून त्याच्या लेवल्स मधल्या फरकाने लेझर्सची सुरुवात झाली. तो कसा चालतो ह्याचं चर्चा आपण केलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्तही एक खूप कॉमन आजकाल वापरात असलेला लेझर आहे. त्याला याग लेझर असं म्हणतात. याग हे YAG, युट्रियम अॅल्युमिनियम गार्नेट. गार्नेट हा प्रेशियस स्टोन आहे, हे आपल्या अनेक लोकांना माहिती असेल. तर तेच हे गार्नेट आहे मुळात. पण त्याच्यात एक रेअर अर्थ चा धातू घातलेला असतो. तो ND आणि त्याचे लेवल 3, त्यामुळे ND3 +3 आयन, +3चा आयन असा त्याच्यात घातलेला असतो. निओडिनियम असा तो धातू आहे. तर ND डोप्ड याग असा हा सॉलिड स्टेट लेझर असतो. अगदी सुरुवातीचा रुबी लेझर आला, त्याच्यापेक्षा हा कितीतरी पटीने जास्ती चांगला, जास्ती स्टेबल, जास्ती मजबूत, जास्ती टिकणारा, पण अतिशय खर्चिक आणि महागडा असा हा लेझर. त्यामुळे तो आपल्याला वाटतं तितका वापरला जात नाही. त्याच्यात अर्थात क्रोमियम सॉरी झेनॉन किंवा क्रिप्टॉन वापरून चा फ्लॅश वापरून लेझिंग ऍक्शन सुरू केली जाते आणि मग त्याचा वापर केला जातो. त्याचा खूप जास्ती पॉवर त्याच्यातनं मिळू शकते, म्हणून याग लेझर्स वापरले जातात. हे झाले पहिले लेझर्स. आणि त्याचा काळ मी तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की ते जवळजवळ 60च्या दरम्यान, 1960च्या दरम्यान, त्याच्यानंतर थोडस त्यांचा शोध लागून त्याचा वापर सुरू झाला. मग ह्याच्यानंतर लोकांनी प्रयत्न सुरू केले की बाकीच्या स्टेटमध्ये काय, बाकीच्या पद्धतीने काढता येईल का नाही. तर त्यात दुसरा जो शोध लागला, जो सगळ्यात महत्वाचा, तो म्हणजे गॅस लेझर्सची निर्मिती झाली, शोध लावण्यात आला. आणि हा सगळ्यात जास्त वापरात असलेले प्रकारचे लेझर्स आहेत आजकालचे. गेल्या वेळेस आपण बघितलं की सर्व कारखानदारीत, अनेक इंडस्ट्रीजमध्ये गॅस लेझर्स हे वापरले जातात. याचा शोध 1960 साली अली जवान नावाच्या एक इराणी वैज्ञानिकांनी बेल लॅब्स मध्ये लावला आणि तो इन्फ्रारेड रिजन मध्ये काम करणारा हा लेझर होता. आणि मग ह्याच्या मागोमाग अशा अनेक गॅसेसचा वापर आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. पण मग तो गॅस ॲटॉमिक आहे का, मॉलिक्यूलच्या स्वरूपात आहे का, आयनच्या स्वरूपात आहे का, आणखीन वरच्या पातळीवर आहे, याचाही शोध घेण्यात आला. आणि त्यातनं जो शोध लागला तो कार्बन डायऑक्साईड ह्या मॉलिक्युलर लेझरचा. आपण भारतीय, आपल्याला सांगायला अभिमानाची गोष्ट आहे की बारामतीकर एक इंडियन अमेरिकन सायंटिस्ट होते, चंद्रकुमार पटेल. बेल लॅब्स मध्ये काम करायचे. 1963-64च्या दरम्यान त्यांनी या कार्बन डायऑक्साईड लेझरचा शोध लावला. COEP मध्ये इंजिनिअरिंग झाल्यानंतर IS ला जायचं का सायंटिस्ट व्हायचं या चक्करमध्ये ते सायंटिस्ट झाले, तिकडे गेले आणि हा अतिशय महत्वाचा शोध त्यांनी लावला. अनेक अमेरिकन पुरस्कार ह्या सद्गृहस्थांना मिळालेले आहेत आणि सगळ्या भारतीय लोकांनी अभिमान बाळगावा अशी ही गोष्ट आहे. असा हा कार्बन डायऑक्साईड लेझर आणि आजच्या जगात वापरलेला जाणारा अतिशय महत्वाचा असा हा लेझर आहे. महत्वाचा असल्यामुळे याची थोडीशी ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. गमतीशीर आहे, खूप कठीण आहे असं नाही, पण वेगळी आहे. मुळात फ्लॅशगनचा वापर याच्यात, म्हणजे प्रकाशाच्या द्वारे त्याची पातळी वाढवणं असं न करता विद्युत शक्तीच्या द्वारे म्हणजे इलेक्ट्रिकल पंपिंग ह्याच्यात केलं जातं आणि डिस्चार्ज ट्यूबचा वापर केला जातो. म्हणजे निर्वात म्हणण्यापेक्षा कमी दाबाची नळी तयार करून त्याच्यात हा गॅस भरायचा. फक्त कार्बन डायऑक्साईड नाही, तर कार्बन डायऑक्साईड, त्याच्या बरोबरीने नायट्रोजन
दोन्ही जवळपास समप्रमाणात. आणि ह्या दोन्ही मिळून एक पट किंवा दुप्पट असं मिळून ते 3चा रेशो जर झाला तर आणखीन 7 म्हणजे टोटल 10 असं करून म्हणजे 7 विल बी हेलियम. म्हणजे हेलियमचं प्रमाण सगळ्यात जास्ती. असा हा मिक्सचर लो प्रेशरमध्ये एका नळीत घातला जातो. त्याला खूप हाय व्होल्टेज लावलं जातं आणि याचा परिणाम म्हणून त्याच्यातनं लेझरची निर्मिती होते. याच्या बरोबरीने या 3 गॅसेसच्या व्यतिरिक्त थोडासा हायड्रोजन, थोडंसं वॉटर वेपर हे त्याच्यात घातलं जातं. यांचं रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे. आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याच्यात अनेक पातळ्या तयार होतात. त्यातल्या 2 पातळ्या ह्या मेटास्टेबल म्हणजे अस्थिर आहेत. आणि तिथे ते इलेक्ट्रॉन पोचले की ते तिथे राहू शकत नाही. तिथे खाली उडी मारतात. खाली उडी मारताना बाकीच्यांना बाहेर काढतात आणि त्यातनं हळूहळू 2 बाजूला 2 चांगले आरसे लावल्यामुळे त्यात ते प्रकाश किरण फिरत राहतात आणि सगळ्यांची एकच फेज, एकच कमप्रता, सर्व सारखं झाल्यानंतर एक झोत त्यातला एका पार्शल मिरर मधनं बाहेर पडतो आणि हा तो CO2 लेझर. पण या 2 पातळ्या असल्यामुळे 9.6 मायक्रोमीटर आणि 10.6 मायक्रोमीटर अशा 2 वेव्हलेंग्थ यातनं बाहेर पडू शकतात. ते कंट्रोल करता येतं थोड्या प्रमाणात. आणि हा जो लेझर आहे ह्याचं खूप कमी वॅटेज पण वापरता येतं आणि खूप जास्ती वॅटेज पण वापरता येतं. जास्ती वॅटेज ऑफकोर्स धातू कापण्यासाठी वगैरे केलं जातं. पण मग हे बाहेर पडतात का? हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते तितकंच इंटरेस्टिंग आहे. आपण एखाद्या गोष्टीला जेव्हा ऊर्जा देतो, त्या ऊर्जा दिलेल्याचा परिणाम म्हणून त्या वस्तूतले मॉलिक्युल्स हे हलायला लागतात. त्या हलण्याच्या अनेक प्रक्रिया आहेत. आपण आज बोलतोय तो ते त्या CO2 मॉलिक्यूल बद्दल बोलतोय. CO2 म्हणजे काय, तर एक कार्बनचा ॲटम आणि 2 ऑक्सिजनचे ॲटम आणि हे तिन्ही एका ओळीत असतात. सो त्याला लिनियर मॉलिक्यूल असं म्हटलं जातं. थोडक्यात म्हणजे समजा मी असं म्हटलं की माझा डोकं म्हणजे या कार्बन डायऑक्साईड आहे आणि ॲटम आणि इकडे ऑक्सिजनचा ॲटम, इकडे ऑक्सिजन ॲटम, दोन्ही सारख्या अंतरावर आहेत. अर्थात ह्याच्या साईजच्या दृष्टीने उलट आहे. कार्बन अगदी लहान आणि ऑक्सिजन खूप मोठे, अशी ही रचना आहे. आणि ह्यातला ऊर्जा दिली की त्याच्यातली कायनेटिक एनर्जी वाढते, हालचाल वाढते. ते अनेक पद्धतीने हालचाल होऊ शकते. तर ह्यातली जी स्ट्रेचिंग पद्धतीची हालचाल आहे त्याचा वापर या लेझरमध्ये केला जातो. बाकीच्याचा परिणाम उष्णता वाढण्यात वगैरे होतो, त्याची चर्चा आपण जेव्हा उष्णतेबद्दल विचार करू तेव्हा मी करणार आहे. आज नाही. आज फक्त आपण याच्या स्ट्रेचिंग बद्दल विचार करणार आहोत. आता असा विचार करा, कार्बन मध्ये ऑक्सिजन 2 बाजूला आणि ह्याची ऊर्जा वाढलीये आणि हे स्ट्रेच व्हायला लागले. तर स्ट्रेच कसे होतील? तर हे असे असे होऊ शकतील. म्हणजे हा जितका इकडे लांब तितकाच हा इकडे लांब, हा आत, हा आत. हे याला सिमेट्रिक स्ट्रेचिंग मोड असं म्हटलं जातं. दुसऱ्या पद्धतीत हा मधला कार्बनचा ॲटम पण हलायला लागतो. हे 2 जवळ येतात, मग हे 2 जवळ येतात, मग हे 2 जवळ येतात, मग हे 2 जवळ येतात. त्यामुळे ह्याच्यावर जास्ती ताण आणि ह्याच्यावर अगदी कमी ताण. ह्याच्यावर एकदम जास्ती ताण, इकडे जास्ती ताण, इकडे कमी ताण. हा अतिशय मेटास्टेबल प्रकार आहे. कम्प्लिटली अनस्टेबल आहे. त्यामुळे तो तसा राहू शकत नाही. तो जी काय ऊर्जा असेल ती बाहेर टाकून मोकळा होतो आणि त्याची पातळी परत खाली येते. यातनं लेझर ऍक्शन होते. तिसऱ्या प्रकारची पण हालचाल शक्य आहे. म्हणजे हे दोन्ही वर जातात आणि मधला खाली येतो. मग उलट होतं. मग असं होतं. हे एकमेकांना समांतर हलतायत. पण त्याच्यावर ताण पडतोय, त्याचा अँगल बदलतोय. मग ह्याला बेंडिंग मोड असं म्हटलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त काही मोड्स आहेत त्याची चर्चा आज आपण करणार नाही. यातला हा जो असिमेट्रिक टाईपचा आहे, हा मेटास्टेबल आहे. आणि याचा परिणाम म्हणून लेझरचे बीम तयार होतात. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर असा हा कार्बन डायऑक्साईड लेझर. आणि 2 बाजूला जे आरसे लावले असतात ते एका विशिष्ट टाईपच्या काचेचे, विशिष्ट टाईपच्या थिकनेसचे, प्रकारचे, याला ब्रूस्टर विंडोज असं म्हटलं जातं. आणि त्याचा परिणाम म्हणून बाहेर तो झोत बाहेर येतो. सर्व इंडस्ट्रीजमध्ये वापरलेला हा लेझर. याच्या व्यतिरिक्त त्याच काळात आणखीन एक लेझर तयार झाला. मगाशी इथेही आपण हेलियम वापरला. आता हेलियम आणि निऑन या 2 इनर्ट गॅसेसच्या मिश्रणातनं एक लेझर तयार झाला. त्याला हेलियम निऑन लेझर असं म्हटलं जातं. त्याच काळात इनफॅक्ट अगदी आधी सुरुवातीच्या लेझर्स पैकी हेलियम निऑन हा लेझर होता.
माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हे पहिला लेझर म्हणजे हेलियम निऑन लेझर. मी एमएससी करत असताना 74 साली 76 साली कधीतरी हा लेझर बीम आम्ही लोकांनी बघितला पुणे विद्यापीठात. तर हा लेझर, तर ह्याच्यातही हायड्रोजन आणि निऑन हे 5 किंवा 20 प्रमाणापर्यंत मिसळले जातात. कधी कधी 10 या प्रमाणापर्यंत, आणि खूप कमी प्रेशर म्हणजे 1 शतांश प्रेशर पर्यंत प्रेशर खाली आणून त्याला डिस्चार्ज दिला जातो, आणि त्यातनं कंटिन्युअसली बाहेर पडणारा हा हेलियम निऑनचा लेझरचा झोत 6328 अँगस्ट्रॉम या तरंग लांबीचा हा 6000 म्हणजे आपल्याला दिसणारा म्हणजे गुलाबीच्या थोडासा वरचा लालसर असा रंग ह्यातनं बाहेर पडतो, असा हा हेलियम निऑन लेझर. हाही गॅस लेझर. ह्याच्यानंतर जो आणखीन एक डेव्हलप झाला तो म्हणजे नायट्रोजन लेझर. ह्याचा फायदा असा की ह्याला फक्त 3च लेवल्स असतात, आणि हा पल्स लेझर आहे. हे थांबून 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 कापतो, आणि स्वतः थांबणारा आहे, म्हणून याला सेल्फ टर्मिनेटिंग लेझर असं म्हटलं जातं. कमी वॅटेजचा असतो, फार एफिशियन्सी नाही, पण बनवायला सोपा आणि स्वस्त, त्यामुळे याचा वापरही इंडस्ट्रीमध्ये खूप प्रमाणात होत असतो. सॉलिड झाले, गॅस झाले, आता तिसरी स्टेट म्हणजे द्रव. पण द्रवाचा लेझर म्हणजे लिक्विड लेझर असं त्याला म्हटलं जात नाही, त्याला डाय लेझर असं म्हटलं जातं. डाय म्हणजे इथे रंगद्रव्य, डाईज म्हणजे कपड्याचं डाईंग करतात, तर ते हे डायज वापरून केमिकल्स वापरून त्याला रंग दिला जातो, दॅट इज द डाय. तर कोमारिन, रोडामाइन आणि थॅलोसायनाइन हे 3 वेगवेगळे डाईज वापरून कशात मिसळायचं, तर काही ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट्स असतात इथेनॉल मध्ये किंवा ऍसिटोन मध्ये किंवा पाण्यात सुद्धा विरघळवून त्याचा द्रावण तयार केलं जातं, आणि यातले हे डाईज जे आहेत हे ऍक्टिव्ह मीडियम आहे, मग त्याच्यामुळे लेझर तयार होतो. आणि हे मिश्रण वापरून त्याला व्होल्टेज लावून अनेक प्रक्रिया करून त्यातनं तो लेझरचा झोत बाहेर काढला जातो. तर असा हा डाय लेझर. पण त्याचं महत्व खूप जास्ती आहे. याचं कारण असं की हे या लेझरना ट्युनेबल कंटिन्युअस आउटपुट लेझर असं म्हटलं जातं. ट्युनेबल ह्याचा अर्थ आपण रेडिओची चर्चा केली तसा स्टेशन जसं बदलता येतं तशी याची कमतरता बदलता येते वेगवेगळ्या पद्धतीने, आणि सतत येणारा बीम, त्यामुळे आउटपुटही बदलता येतं, आणि ते सतत येत असतं. त्यामुळे अनेक रिसर्चच्या कामात हे ट्युनेबल डाय लेझर्स वापरले जातात. फोटो बायोलॉजी किंवा स्पेक्ट्रोस्कोपी. स्पेक्ट्रम म्हणजे विभागणी प्रकाशाची, आणि स्कोपी म्हणजे त्याचा अभ्यास करणं किंवा बघणं, किंवा मेडिसिन मध्ये संशोधन कार्यात वगैरे या सायंटिफिक एरियाज मध्ये या डाय लेझर्सचा वापर खूप जास्ती प्रमाणात होतो, कारण ते ट्युनेबल आहेत, कंटिन्युअस बीम मिळतो वगैरे वगैरे. आणि आता त्याच्या पुढचा टप्पा हे 3 स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये प्लाझ्मा आणि त्याच्याबद्दल आत्ता चर्चा करण्याची जरूर नाही. आणखीन एक प्रकार सॉलिड्सचा म्हणजे त्याला सेमी कंडक्टर जसं म्हटलं जातं, अर्धवाहक. हा जो मराठी शब्द आहे त्याच्याऐवजी सेमी कंडक्टर आपण शब्द ऐकलेला असतात. तर ह्या अर्धवाहकांपासून बनवलेले डायोड्स, आणि त्याचा वापर लेझर निर्मितीसाठी केला जातो. तर हे सेमीकंडक्टिंग लेझर डायोड्स असतात. अ, एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते ती म्हणजे तुम्ही जर चुकून याची माहिती अनेक आपल्यापैकी काही इंजिनियर्स असतील, बाकीचे असतील, आपण जेव्हा अभ्यास केला असेल तेव्हा अनेक वेळा होतं काय की या सर्व पुस्तकांमधनं अनेक ठिकाणी याला फक्त हा सेमीकंडक्टिंग डायोड एवढंच सांगितलं जातं, पण हे स्पेशल टाईपचे सेमीकंडक्टर्स आहेत हे लक्षात येत नाही. हे कंपाऊंड सेमीकंडक्टर्स आहेत. कंपाऊंड सेमीकंडक्टर्स म्हणजे काय, तर मुळात आपण खूप पूर्वी चर्चा केली होती, थोडासा कठीण टेक्निकल भाग आहे पण ऐकायला काय हरकत आहे. चौथ्या ग्रुप जो असतो पिरियडिक टेबल मधला, त्यातले सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे बेसिकली सेमीकंडक्टर, आणि त्याच्यात तिसरा ग्रुप म्हणजे जर्मॅनियम वगैरे घालायचं, किंवा पलीकडच्या बाजूनी आर्सेनिक किंवा बाकीच्या गोष्टी घालायचं, तर हे पेंटाव्हॅलेंट. आणि मग ह्याच्या पी टाईप टाकला की तो 3चा टाकला की पी टाईप तयार होतो, आणि 5चा टाकला की एन टाईप तयार होतो. ह्याच्यातनं ते सेमीकंडक्टर्स पी टाईप आणि एन टाईपचे बनतात, हे मी पूर्वी कधीतरी सांगितलेलं आहे. त्यात मधला चौथा ग्रुपच काढून टाकायचा,
आणि डायरेक्टली 3 आणि 5चं मिश्रण करायचं आणि 5 जास्ती असेल तर एन टाईप आणि 3 जास्ती असेल तर पी टाईपचा सेमीकंडक्टर तयार होणं शक्य आहे. हे कंपाऊंड सेमीकंडक्टर्स. आणि मग त्याच्याऐवजी आणखीन एक पायरी पुढे जाऊन 6वा ग्रुप आणि दुसरा ग्रुप वापरूनही काही गोष्टी तयार केल्या जातात. तर अशा प्रकारचे जे सेमीकंडक्टर्स असतात त्यांना कंपाऊंड सेमीकंडक्टर्स असं म्हटलं जातं. आणि याचा फायदा असा की त्याच्यातला एनर्जी मधला जो फरक आहे की तो इलेक्ट्रॉन वरच्या पातळीवर गेला आणि खालच्या पातळीवर येताना ह्याच्यातनं बाहेर पडणारी ऊर्जा ही प्रकाश ऊर्जेच्या स्वरूपात बाहेर पडते आणि त्याचा वापर करून लेझर बीम तयार करणं शक्य आहे. त्यामुळे या प्रकारच्या सेमीकंडक्टर्स, या कंपाऊंड सेमीकंडक्टरचा वापर करून GaAs, गॅलियम आर्सेनाइड, हे सगळ्यात कॉमन असलेले एलईडी जे आपण वापरतो त्याची चर्चा आपण केलेली आहे. त्या एलईडीज मध्ये जे वापरतात तेच आहेत हे, फक्त त्याच्यात आणखीन काही बदल केला जातो. फॉरवर्ड बायस म्हणजे त्याला वोल्ट सुटेबल व्होल्टेज लावलं तर की त्याच्यातनं लेझर बीम तयार करायसाठी हा डायोड जो बनवायचा आहे तो विशिष्ट पद्धतीने बनवला जातो. त्याची जाडी खूप कमी असते, त्याची डोपिंग लेवल खूप जास्ती असते, जाडी ही मायक्रॉन्स मध्ये असते. अख्खा डायोड हा 1 मिलीमीटर साईजचा असतो. त्याची बँड गॅप जी असते ती डायरेक्ट बँड गॅप टाईपचे हे डायोड असतात आणि त्याच्या वरचा सरफेस आणि खालचा सरफेस हे अतिशय चांगल्या पद्धतीने पॉलिश केलेला असतो, रिफ्लेक्टिंग असतो. त्याचा परिणाम असा होतो की आणि एक पार्शियली रिफ्लेक्टिंग असतो की ते हे प्रकाश किरण जे तयार होतात ते आतमध्ये रिफ्लेक्ट होऊन आणखीन पॉप्युलेशन इन्व्हर्जन आणि कॅस्केडिंग इफेक्टमुळे बीम जो आहे तो तयार होऊन बाहेर पडतो. जोपर्यंत तुम्ही व्होल्टेज लावता तोपर्यंत हा बीम बाहेर येत राहतो. कंटिन्युअस असू शकतो किंवा काही वेळेस पल्स टाईपचा बीम ही वापरता येणं शक्य असतं. याचा फायदा काय? त्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अगदी कमी वॅटेजचा आणि विजिबल लाईट तयार करणं शक्य आहे. आणि दुसरं असं की ह्याला बाकीची यंत्रणा व्हॅक्यूम पाहिजे, प्रेशर कमी पाहिजे, फ्लॅश लॅम्प पाहिजे, अशा भानगडी फारशा नसतात. त्यावर थोडंसं व्होल्टेज लागतं आणि हे व्होल्टेज हे सर्व इंटिग्रेटेड आयसीज किंवा बाकीच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी चालतात त्या व्होल्टेजच असतं. म्हणजे 5 ते 12 व्होल्ट या दरम्यानच व्होल्टेज त्यांना पुरतं काम करण्यासाठी. आणि हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तेवढं ते त्या प्रमाणातलं डीसी व्होल्टेज हे आजकालच्या अनेक बॅटरीज मधून तयार केलं जातं. त्यामुळे याचा वापर करून पाहिजे तसा लेझर निर्माण करणं हे आज मितीला शक्य झालंय. आणि त्याचा उपयोग गेल्या वेळेस आपण बघितलं असं सगळ्यात कॉमन उपयोग म्हणजे सीडी लिहिणं किंवा वाचणं. ह्याच्यासाठी हे जे आतले डायोड लेझर डायोड असतात हे सर्व सेमीकंडक्टिंग डायोड असतात. लेझर प्रिंटर मध्ये वापरलेले असतात ते हेच असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी लेझर लाईट शोज मध्ये वापरतात ते हेच असतात. लेझर पॉइंटर्स मध्ये वापरले जातात ते हेच असतात. मग लेझर पॉइंटर मध्ये काय करतात तर तुम्हाला प्युअर लाल रंग पाहिजे असतो 6500च्या दरम्यान. मग त्याच्यासाठी हे आपले 2, 3, 4 धातू एकत्र मिसळतात आणि त्याचा सेमीकंडक्टर बनवतात. लाल साठी GA म्हणजे गॅलियम, AS म्हणजे आर्सेनिक, इंडियम, इंडियाना स्टेट मध्ये शोध लागला. आपल्या भारताचा याच्याशी संबंध नाही. इंडियम हा एक धातू आहे. इंडियम आणि फॉस्फरस या सगळ्याचं मिश्रण करून सेमीकंडक्टर बनवला जातो. त्यातनं जो लेझर तयार होतो तो लाल रंगाचा असतो. GaP म्हणजे गॅलियम फॉस्फाईडचा जो असतो त्याच्यातनं हिरवा निर्माण होतो. गॅलियम नायट्राइड म्हणजे GaN पासून तयार होतो तो निळा तयार होतो. अशा प्रकारे वेगवेगळे लेझर पॉइंटर्स बनवले जातात किंवा लाईट शोज मध्ये वापरले जातात. याच्या व्यतिरिक्तही काही वापरले जातात. कॅडमियम सल्फाइड, इंडियम फॉस्फाइड, झिंक सल्फाइड. आणखीन एक प्रकारचा डायोड असतो. त्याला पिन डायोड असं म्हटलं जातं. पी टाईप, एन टाईप आणि मध्ये आय म्हणजे इंट्रिन्सिक म्हणजे मूळ म्हणजे चौथ्या ग्रुप मधला प्युअर जर्मॅनियम किंवा सिलिकॉनचा मधला थर असतो. आणि हा आतल्या थराला 2 बाजूला अतिशय छान पॉलिश केलेलं असतं. आणि त्याच्या आत हे फोटॉन्स असे रिफ्लेक्ट होतात आणि मग एका बाजूने बाहेर पडतात. आणि तो लेझर आहे तो पिन डायोड्सनी तयार केलेला लेझर असतो. आता अशा प्रकारे सेमीकंडक्टिंग लेझर्सचा वापर खूप जास्ती प्रमाणात आहे. कमी वॅटेजची जरूर असेल तिथे हे सर्व ठिकाणी हे वापरले जातात. सर्व लाईट शोज मध्ये, सर्व पॉइंटर्स मध्ये हेच वापरले जातात.
आता आणखीन एक प्रकार, आता आपण अगदी वरच्या पातळीकडे चाललोय बरं का. आणि हे फारसे माहीत नसलेले पण खूप इंटरेस्टिंग असे लेझर्स आहेत. यांना एक्झायमर लेझर असं म्हटलं जातं. मुळात शब्द एक्झायमर हा 2 शब्दांनी जोडून बनवलेला आहे. एक्साइटेड डायमर पासून बनलेला हा एक्झायमर हा शब्द आहे. डाय म्हणजे 2, मर हे वैज्ञानिक टर्म आहे. म्हणजे पॉलिमर असं जसं म्हणतो. काही गोष्टी ज्या रिपीट होऊन काही वस्तू बनवल्या जातात, ते तो जो युनिट असतं, केमिकल सिंथेटिक युनिट, ते म्हणजे मर. ते मिथेन सारखं असेल किंवा आणखीन कुठल्या कार्बन हायड्रोजन कॉम्बिनेशनचं असेल किंवा आणखीन नायट्राइड घातलेलं असेल, असे जे छोटे छोटे रॅडिकल्स असतात ते 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 सर्व युनिट्स म्हणजे मर. म्हणजे ह्याच्यात काय होतं, तर मुळात 2 अनस्टेबल मॉलिक्यूल घ्यायचे. विद्युत तरंगाने त्याचं विघटन करायचं. त्यातनं एक नवा मॉलिक्यूल तयार करायचा. म्हणजे हा डाय म्हणजे हा दुसरा. पण तो इतका अनस्टेबल असतो की नॅनो सेकंडमध्ये तो परत त्याचा तुकडा पडतो आणि तो परत मूळ स्थितीकडे येतो. आणि असं होत असताना त्यातनं एक फोटॉन बाहेर पडतो. आणि याच्या बाहेर पडण्यामुळे बाकीच्या त्याच्यासारख्याच मॉलिक्युल्सचंही विघटन होतं. आणि त्यातनंही तशाच पद्धतीने तसेच फोटॉन्स बाहेर पडतात. आणि मग हे सिंक्रोनाइज फोटॉन्स मिळून मल्टिपल रिफ्लेक्शनचा परिणाम होऊन लेझर बीम बाहेर पडतो. आणि असा हा एक्झायमर लेझर. काय वापरायचं? अगदी सोपं आहे खरं तर. ह्याच्यासाठी बरेचसे इनर्ट गॅसेसचे आणि खूप रिॲक्टिव्ह असे धातू किंवा एलिमेंट्स वापरले जातात. तर क्रिप्टॉनचा मॉलिक्यूल घ्यायचा आणि फ्लोरीनचा मॉलिक्यूल घ्यायचा. मॉलिक्यूल म्हणजे त्याच्यात 2-2 आहेत. तर विद्युत तरंगाने तो 2 क्रिप्टॉनचे ॲटम वेगळे मॉलिक्युल्स विघटन करून 2 ॲटम वेगळे करायचे. फ्लोरीनचे 2 ॲटम वेगळे करायचे. एक फ्लोरीन एक क्रिप्टॉन जोडून KrF तयार करायचा. दुसरा एक KrF तयार होतो. पण हा अतिशय अनस्टेबल आहे. म्हणून तो एक तुटला की तो दुसराही तुटतो आणि ते परत मूळ स्थितीकडे जातात. पण तसं जायच्या आधी त्यातनं सिंक्रोनाइज्ड फोटॉन्स बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने हा लेझर काम करतो. ह्याला एक्झायमर लेझर असं म्हटलं जातं. मेडिकल ऍप्लिकेशन जेव्हा आपण बोललो लेझरच्या, तेव्हा मी हे वापरले जातात हे सांगितलं होतं. रेटिना टेस्टिंग किंवा दुरुस्ती किंवा काही भाग जाळणं किंवा दुरुस्त करणं, त्या फेमटो लेझर्स वगैरे वापरले जातात. त्याच्यात हे एक्झायमर लेझर्स वापरले जातात. फक्त क्रिप्टॉन आणि फ्लोरीन वापरायचं का? तर खरं तर नाही. याच्या व्यतिरिक्त झेनॉन आणि क्लोरीन वापरला येतो. आर्गॉन आणि फ्लोरीन वापरला येतो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेव्हलेंग्थ्स मिळतात. म्हणजे कशी जरूर आहे त्याप्रमाणे हे गॅसेस मिळून लो प्रेशरला डिस्चार्ज ट्यूबमधनं हे एक्झायमर लेझर्स तयार केले जातात. वापरायला सोपे, टिकायला मजबूत, त्यामुळे ही आजकाल खूप प्रचलित आहे. आता सगळ्यात वरचा टप्पा, याला ऑप्टिकल फायबर किंवा फायबर ऑप्टिक लेझर असं म्हटलं जातं. कम्प्लिटली वेगळ्या पद्धतीने लेझरची निर्मिती केली जाते. आपण जवळजवळ 1-1.5-2 महिन्यापूर्वी फायबर ऑप्टिक्स म्हणजे काय ह्याचा विचार केला. एका प्रकारची काच, एका रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची, त्याच्या भोवती आणखीन एक शेल, ज्याला क्लॅडिंग असं म्हटलं जातं. आणि ह्या दोन्हीचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळं असल्यामुळे इकडनं आत शिरणारा प्रकाश हा आत परावर्तित होत राहतो, बाहेर पडणं शक्य होत नाही. म्हणून तो आतल्या आत राहतो आणि तो फायबर जसा जसा वळेल तसा तसा प्रकाश किरण आतमध्ये वळू शकतो. ही मूळ फायबर ऑप्टिक्सची कल्पना आहे. आता आपण एक पायरी पुढे गेलो आणि असं म्हटलं की जर मी या फायबरचे गुणधर्म बदलले आणि मधला फायबर आणखीन बारीक 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 करत गेलो आणि बाहेरचा जाड 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 करत गेलो, तो होतं काय की या आत शिरलेल्या प्रकाश किरणांपैकी फारच थोड्या प्रकारचे प्रकाश किरण आत राहू शकतात आणि बाकीचे सगळे काढून टाकले जातात. आतमध्ये राहतो तो फक्त जवळपास मोनोक्रोमॅट एकाच प्रकारचा तरंग आत राहू शकतो. अशी काचेची नळी आहे. मग ह्याची एक पायरी पुढे जायचं, तर ही जी काच आहे
ती आतला जो थर आहे तोही असं सँडविच सारखा वेगवेगळ्या प्रकारचा बनवायचा. आणि त्याच्यासाठी त्याच्यात बाकीचा आणखीन एक वेगळा धातू टाकला जातो. याला इटरबियम असं म्हटलं जातं. आणि हा इटरबियम धातू टाकल्यामुळे त्याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणखीन बदलतं. वेगवेगळ्या थरांमध्ये बदलतं आणि ते ग्रेटिंग सारखं काम करतं. ग्रेटिंग हा डिफ्रॅक्शन मधला म्हणजे लाईटच्या एका वरच्या थरातला वरच्या लेवलचा प्रकार आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की एकच वेव्हलेंथचे एकाच प्रकारचे प्रकाश किरण या काचेच्या नळीतनं पुढे जायला लागतात. आणि ते जर एकाच फेज मध्ये असतील तरच ते जाऊ शकतात, नाहीतर ते बाहेर पडतात. आणि फायनली ह्याचा परिणाम काय झाला तर ते लेझरच तयार झाला हो. त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून काय केलं जातं, तो गोल वळवून परत एकमेकांच्या सोडला जातो. तो वाढत जातो. आणि मग शेवटी एक तार बाहेर काढून त्यातनं हा फायबर ऑप्टिक लेझर बीम बाहेर काढला जातो. त्याचे आजूबाजूचे बाकीचे असतात ते काढून टाकले जातात आणि मूळ पाहिजे तसा लेझर बीम आपल्याला ऑप्टिकल फायबर मधनं आणता येतो. फायदा काय आहे? तर तुमच्या शरीरात एंडोस्कोपी करायची आहे, आतमध्ये काही बघायचं आहे, आतमध्ये प्रकाश किरण टाकायचे, हृदयाचे पडदे बघायचे, ब्लॉकेजेस आहेत का नाही ते बघायचे. या सर्व गोष्टींसाठी जेव्हा आतमध्ये उजेड टाकायचा असतो किंवा जर वेगळ्या प्रकारचा प्रकाश किरण टाकून काही भाग जाळून टाकायचा असेल, काढून टाकायचा असेल, तर त्याच्यासाठी अशा प्रकारचा लेझर जर वापरला तर तो खूप बारीक असतो. बारीक तारेसारखा शरीरातनं आपल्या आर्टरीज अँड वेन्स मधनं पाहिजे तिथे डायरेक्ट करता येतो आणि त्याचा वापर मेडिकल फील्डमध्ये खूप जास्ती प्रमाणात होतो. तर असे फायबर किंवा एखाद्या यंत्राच्या खूप आतल्या भागातला फोटोग्राफ काढायचा आहे किंवा तपासून बघायचा आहे किंवा तिथे क्रॅक आहे का नाही बघायचं आहे किंवा काय बिघडलंय ते बघायचं आहे. खूप जाड लोखंडी ठोकळा आहे आणि अगदी बारीक भोक आहे आणि आतल्या बाजूला काहीतरी बिघडलंय, तर मग फायबर ऑप्टिक आत टाकून तिकडनं तपासणी करता येते. मग त्याच्या सर्वासाठी हे फायबर ऑप्टिक लेझर्स वापरले जातात. त्यामुळे असे अनेक ऍप्लिकेशन्स आहेत. आणि मी जे सांगितले हे विशिष्ट प्रकारचे सगळ्यात कॉमन टाईपचे लेझर्स ज्याच्याबद्दल आपण कुठे ना कुठे काहीतरी ऐकत असतो, वाचत असतो. आपल्या ज्ञानात वरच्या पातळीची काहीतरी भर पडली असं मी गृहीत धरतो आणि खूप छान एरिया आहे. तुम्ही जेव्हा पुढच्या वेळेस याच्याबद्दल कुठे काही वाचाल तेव्हा अरे मी हे वाचलं होतं आणि मला हे काय याचा साधारण अंदाज आहे. मग इथे एक्झायमर वापरलाय म्हणजे काय वापरलं असेल किंवा इथे गॅस लेझर वापरलाय म्हणजे काय वापरलं असेल, हे जरी तुमच्या लक्षात आलं तर मला असं वाटतं की माझा उद्देश सफल झालेला आहे. मी जे काय सांगितलं ते तुम्हाला जर आवडलं असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबला तर पुढच्या वेळेस लेक्चरमध्ये काय सांगणार आहे याची माहिती मिळेल किंवा कधी लेक्चर आहे हेही समजेल. लाईटच्या बाबतीत मला असं वाटतं की आणखीन पुढे न जाता आतापर्यंत बोललो एवढा भाग सुज्ञ लोकांना माहिती असावा असा आहे. त्यामुळे आता दुसऱ्या विषयाकडे वळायला पाहिजे. दोन एरियाजचा विचार मी करतो. एक तर म्हणजे आपल्या विश्वाची निर्मिती कशी झाली याची चर्चा आपण कधीतरी केली पाहिजे. आणखीन एक एरिया म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सर्जन, त्याचाही उपयोग आपल्या भोवती जगात खूप असतो. त्यामुळे ह्याची माहिती आपल्याला असायला पाहिजे. अर्थात म्युझिक आणि भारतीय संगीत, त्यातली वाद्य कशी असतात ह्याची चर्चा करायची आहे. ह्यापैकी एखाद्या विषयाकडे आपण वळूया पुढच्या वेळेसपासनं. तोपर्यंत नमस्कार.